दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. कीर्तनवाडी दरोडा प्रकरणाचा छडा, स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत 2 आरोपी अटकेत, 12 घरफोडी जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कीर्तनवाडी येथे झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसात छडा लावत 2 आरोपींना अटक केली आहे. या कारवाई दरम्यान आरोपींकडून जबरी चोरी आणि घरफोडीचे एकूण 12 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. 10 जून 2026 रोजी रात्री फिर्यादी आणि त्यांची पत्नी घरात झोपलेले असताना 7 अज्ञात इसमांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. फिर्यादी व साक्षीदारांना मारहाण करत सुमारे 3,07,500 रुपयांचा मुद्देमाल तसेच दुसऱ्या घरातून 1,63,000 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला होता. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी रामकृष्णा चव्हाण आणि करण रामनाथ भोसले या 2 संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या इतर साथीदारांचीही माहिती पोलिसांना मिळाली आहे. तपासादरम्यान आरोपींकडून यापूर्वी केलेले पाथर्डी आणि शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरी व घरफोडीचे एकूण 12 गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पाथर्डी पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, गणेश धोत्रे, फुरकान शेख, भीमराज खरसे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, किशोर आबासाहेब शिरसाट, बाळासाहेब गुंजाळ, अमोल आजबे, मनोज साखरे, सागर ससाणे, प्रशांत राठोड, चालक भगवान धुळे, अरुण मोरे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून ही उल्लेखनीय कारवाई यशस्वी केली. दक्ष पोलीस न्यूज साठी नौशाद शेख, अहिल्यानगर. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.